नमस्कार, टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे। कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे। आजच्या ठळक बातम्या। मरोळ मच्छी मार्केटसाठी 138 कोटींना मंजुरी, कोळी बांधव आनंदी। आंदोलने चळवळी करा पण उद्योग जाता कामा नये, संजय आवटे। आडाळी दोडामार्ग MIDC उद्योगासाठी 12 वर्षे प्रतीक्षा। वज्रे ग्रामस्थ न्याय मिळेपर्यंत आंदोलनावर ठाम। रत्नागिरी टाइम्सच्या बातमीची दखल, जिल्हा रुग्णालयातील POP भगदाडाची त्वरित दुरुस्ती। महाराष्ट्राची राजधानी मुंबई अंधेरी मरोळ येथे सुसज्ज अत्याधुनिक मच्छी मार्केट करिता महाराष्ट्र शासनाकडून सुमारे 138 कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे। महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेला मरोळ बाजारासंदर्भात कोळी बांधवांच्या प्रगतीसाठी उल्लेखनीय कार्य आहे असे मत व्यक्त केले। मरोळ बाजार मासळी विक्रेता कोळी महिला संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। संस्था अध्यक्ष व महाराष्ट्र कोळी समाजाच्या नेत्या राजश्री भांजी यांनी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते। महत्त्वाचे म्हणजे संस्थेचे अध्यक्ष श्रीमती राजश्री भांजी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगरपालिका सुकी मासळी होलसेल बाजार होणार आहे, त्यामुळे कोळी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। या कार्यक्रमाला दशरथ भगत, फसीबाई भगत, निकोलस अल्मेडा, जयेश आकरे, सूर्यकांत भोईर, हेमलता पाटील, नूतन पाटील, गोविंद कोळी, धनाजी कोळी, हेमंत कोळी, राजहंस टपके, गोरक्षनाथ कोळी, बळीराम नाखवा, देविनी केसे, सुनील चौरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती। एकदम व्यवस्थित, काही घाबरू नको, आम्ही काय गुंडेगिरी झाली, आम्ही अशी मंडळी आहे आणि या सगळ्यांनी डाळ चवल्या तेलाचे डबे सगळी हकीकत माहिती आहे। 30 वर्षाची ती त्याला सगळी माहिती आणि तोच याच्यामध्ये मला आई समान मानतोय, ते मला मी धन्य मानतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। मुंबई नाही कोणा बापाची आहे, मुंबई आहे कोळी आणि टिंगल लोकांना। आयुष्यामध्ये केवळ विसरू नका, या मुंबईवरती आपला राज्य आहे, पण आपल्या राज्य आपल्या हातातून निसटून जात। आपला दर्या आपला आहे, आपली एअरपोर्ट आपली आहे। मी मुंबई एअरपोर्टचा सार एअरपोर्टला नगरसेवक होतो। माझ्या जमिनीवरती वीज नव्हती, अंगावरती रॉकेट टाकलं सभागृहामध्ये आणि वीज आणून दाखवली। 2 साल मिळा तुमच्या समक्ष आहे, कुठला पक्ष नाही, अपक्ष। आज माझ्यावरती 107 केसेस आहेत, आमच्या ताईंवरती 8 केसेस आहेत। ताई घाबरू नका, 107 केसेस होऊन सुद्धा देशाला धक्का लागत नाही, कारण बाबासाहेबांनी आपल्याला शिकवण दिले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, अन्यायाला वाचा फोडा। रायगड रोहा येथील सुदर्शन इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वतीने पत्रकारांसाठी स्नेह मेळावा व संवाद सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी संपादक संजय आवटे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। भारताचे पहिले अर्थमंत्री डॉक्टर चिंतामणराव देशमुख यांनी 1952 मध्ये सुदर्शनच्या स्थापनेवेळी CD देशमुखांची स्वाक्षरी होती। पत्रकारांचा अंकुश असलाच पाहिजे, पण तो समाजहिताच्या दृष्टीने असावा। सुदर्शनला पत्रकारांशी संवाद करावा वाटणे हे खरंच धारिष्टीचे आहे। संवादाचे कंपनीला महत्त्व कळते एवढे नक्की। उद्योग महत्त्वाचे आहेत, त्यावरच सर्वांची घरे चालतात। तुमच्या भागातले वातावरण कसे आहे यावर उद्योग येतात, नाहीतर कंपन्यांना बाहेर जायला अवघड नाही। विनाकारण त्रास दिला तर कोणतीच कंपनी जिल्ह्यात येणार नाही, याचे भान सर्वांनाच असायला हवे। मात्र उद्योगांकडेही दानशूरता आणि सामाजिक दायित्व असावेत, तसे दायित्व सुदर्शनकडे आहे असे सांगत आंदोलने चळवळी करा पण उद्योग जाता कामा नयेत असे मौलिक मार्गदर्शन ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी केले। पत्रकार म्हणजे निर्भीड, पत्रकार म्हणजे कणखर, पत्रकार म्हणजे स्पष्टपणा, आणि तरीही पत्रकार म्हणजे जाणीव, पत्रकार म्हणजे संवेदनशीलता, पत्रकार म्हणजे भावना, आणि तरीही पत्रकार म्हणजे समाजाचा आरसा, पत्रकार म्हणजे व्यवस्थेवर
अंकुश आणि म्हणूनच पत्रकार म्हणजे लोकशाहीचा एक चौथा स्तंभ आणि या चौथ्या स्तंभाचं सन्मान करण्याचा आज आम्हाला इथं योग भेटलेला आहे आणि त्याबद्दल तुमचे खूप खूप स्वागत आहे. बजाज आलं औरंगाबाद बदलून गेलं. मी औरंगाबादमध्ये काम केलं आहे. छत्रपती संभाजीनगराचं नाव आहे त्याचं. 4 वर्ष आहे वॉज देअर इन औरंगाबाद. आणि औरंगाबादमध्ये बजाज कंपनीचा बोनस झाला की त्या दिवशी जागाच मिळत नव्हती. गाडी चालवायची म्हणजे मला लोक सांगायचे सर आज बाहेर पडू नका म्हणजे का म्हणजे बजाजचा बोनस आहे. किती मोठी गोष्ट आहे ही, खूप मोठी गोष्ट आहे. बजाजच्या बोनसवर या प्रकारे एवढी घरं चालणं किती महत्वाची गोष्ट आहे. तेलकोमध्ये म्हणजे माझ्या मैत्रिणीचे वडील तेलकोमध्ये काम करायचे. माधुरी यू कॅन बिलीव्ह म्हणजे किती माणसं मोठी असतात. मी त्याच्या घरी गेलो, तिथे त्याचे सगळे देव वगैरे होते ना. देवघरामध्ये रतन टाटांचं या माणसाने मला दाखवलं. या माणसाने मोठी गोष्ट आहे. टाटा सॉल्ट सुरू झालं. टाटा गेल्यानंतर लोक काय म्हटले, हमने आपका नमक खाया है. खरं म्हणजे पैसे देऊनच नमक घेतो ना, पण तरी सुद्धा उद्योजक महत्वाचे असतात. आणि म्हणून मला असं उद्योजक कोणी असतात, टाटा असतील, राठी असतील आणि कोणी असतील, पण उद्योगधंदे महत्वाचे आहेत. आणि एक लक्षात घ्या, ज्या देशामध्ये उद्योगस्नेही वातावरण नाही त्या देशामध्ये उद्योग येत नाही. उद्या कळालं की सुदर्शनला पत्रकार त्रास देत आहे, रोह्यात दुसरी कंपनी येणार नाही. पण रोह्यात नाही, जिल्ह्यात येणार नाही. तिथे कायम चळवळी आंदोलनं, ठीक आहे ना, आंदोलनं करा, चळवळी करा, पण उद्योग असले पाहिजे. उद्योग जाता कामा नये. पण एक गंमत सांगतो. माझा एक मित्र अमेरिकेतल्या एका मोठ्या कंपनीचा, अमेरिका बेस्ड कंपनी आहे, अमेरिकेतल्या मोठ्या कंपनीचा CEO आहे. आणि त्याच्याशी गप्पा मारत होतो. तो मला संजय, आमची बोर्ड मिटिंग सुरू होती आणि बोर्ड मिटिंगमध्ये मी PPT सादर केली आणि त्या प्रेझेंटेशनमध्ये मी सांगितलं की आपल्याला एक नवा उद्योग सुरू करायचा आहे आणि त्याचं एक्सपान्शन करायचं असेल तर बीड इज राईट प्लेस. बीड. पण बीडमध्ये नुकतं सगळं प्रकरण सुरू होतं. बोर्डनं एकत्रितपणे निर्णय घेतला, नो, बीड इज नॉट राईट प्लेस फॉर एक्सपान्शन. तो पण एक चांगला प्रकल्प बीडमध्ये येणार होता, तो आला नाही. तुमच्या भागातलं वातावरण किती सलोख्याचं आहे, तुमच्या भागातलं वातावरण किती बिझनेस फ्रेंडली आहे, त्यावर कंपन्या येणार की नाही हे ठरतं. एक लक्षात, एखादी कंपनीला बाहेर जायला काही अवघड नाही होत. तुला याने ठरवलं, एवढी मोठी कंपनी, एवढ्या देश जगभर काम करतात, तुला ठरवलं हे फारच खेळतात का लोक, जाऊ बाहेर, काय होईल. तुम्ही कल्पना करा, हिंजवडीमध्ये जे घडतंय आता, हिंजवडीमध्ये अनेक IT कंपन्या बाहेर जाऊ पाहतात. आपल्याकडे हे घडता कामा नये. आपल्या काहीतरी झालं तर आपल्याला कंपनी आपल्यासोबत राहिली पाहिजे आणि तीही मी म्हटल्याप्रमाणे आपल्या टर्म्सवर राहिली पाहिजे. पण एक लक्षात घ्या, समाजाचा अंकुश सगळीकडे असला पाहिजे. दोडामार्ग तालुक्यातील आडाळी औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासाठी दोडामार्ग तालुक्यातील आडाळी गावातील 720 हेक्टर जमीन संपादित करून येथे आडाळी MIDC निर्माण करण्यात आली. MIDC प्रशासनाने येथे उद्योगासाठी पायाभूत सुविधा यांची पूर्तता केली आहे. परंतु 12 वर्षे पूर्ण झाली तरी आता अद्यापपर्यंत येथे एकही उद्योग सुरू झालेला नाही. कारण अनेक परवानग्या या नवउद्योजकांना दिलेल्याच नाहीत. असे असताना अलीकडेच काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा MIDCने नवीन उद्योग यासाठी प्लॉट देणे आहे, इच्छुक नवउद्योजकांनी ऑनलाईन अर्ज करावे अशी जाहिरात काढली. त्यानुसार अनेक नवीन उद्योजक यांनी ऑनलाईन प्रक्रिया अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया सुरू केली. परंतु अचानकपणे औद्योगिक प्राधिकरणाची वेबसाईट साईट बंद करण्यात आली. आजही एरर दाखवला जात आहे. आज ही साईट बंद झाल्याने नवीन उद्योजकांना ऑनलाईन प्रक्रिया करण्यास अडचणी येत आहेत. केवळ जाहिरातीचा दिखावा करून साईट बंद करण्यामागे नेमके कारण काय? त्यामुळे MIDCची जमीन उद्योगासाठी न देता मायनिंग व्यवसाय, रिअल इस्टेट, पर्यटन, गोल्फ प्रकल्पासाठी देण्याचा घाट घातला जात असल्याची भीती नवीन उद्योजक व स्थानिक भूमिपुत्र यांच्याकडून व्यक्त होत आहे. MIDC मध्ये जागा घेतल्याच्या नंतर आमचं खरेदी खत झाल्याच्या नंतर एक आम्हाला उमेद झाली की आपण तिथे जाणार. त्या उत्साहाने आम्ही लगेच, श्रावण महिना होता आणि त्याचं भूमिपूजन केलं की आता 2 महिन्यामध्ये आपल्याला बांधकाम करायचं आहे आणि ते भूमिपूजन केलेलं आहे. आणि त्या दिवसापासून आमचे सगळे डॉक्युमेंट्स पूर्ण आहेत. टोटली जेवढे काय MIDCला पाहिजे प्लॅन आम्ही 3 वेळा बदलले. म्हणजे त्यांना पहिल्यांदा बदलला, तो अमान्य केला तो. ते दुसऱ्यांदा घेतला, तो पण त्यांच्याने रिजेक्ट केला. तिसऱ्या वेळी केला, तो बोलला बरोबर. अशा 52,000 रुपये आम्हाला खर्च झाला प्लॅन काढण्यासाठी. आणि आता तो अप्रूव्हल होत नाही. आणि तो अप्रूव्हल होत नसल्यामुळे आम्हाला तिथं काहीच करता येणार नाही आहे.
आणि जर आम्हाला परवानगी मिळाली तर आम्ही ताबडतोब बांधकाम सुरू करून आमचं युनिट सुरू करणार आहोत आणि जवळजवळ 50 ते 60 वर्कर्स तिथे काम करू शकतील. कोणाचा तरी विरोध होता तो माझाच होता, कारण मीच सांगितलं होतं 80% समाजकारण करताना 80% रोजगार हा स्थानिकांना द्यावायचा आहे आणि ती MIDCचा उद्देश तुमचा काय होता हे त्यावेळी मी त्यांना विचारलेलं होतं. आणि प्रत्येक उद्योजकाने स्थानिकांना 80% प्राधान्य द्यायला पाहिजे, स्थानिकांना, हा उद्देश होता. पण ही MIDC आज माझ्या तर माहितीप्रमाणे असं वाटतं की आढाळी हे ज्यावेळी विकासात्मक रस्ते वगैरे काम करताना काही मायनिंग कंपन्या याच्यावर त्यांचा डोळा आहे आणि इथनं उत्खनन काही जणांनी अन्य मार्गाने केलेलं आहे आणि ही एक गोष्ट त्या मायनिंग लॉबीला माहिती आहे की इथे काहीतरी मायनिंग आपल्याला फायदा आहे आणि हा प्रोजेक्ट MIDCकडनं कसा तरी आपल्याकडे घ्यावा आणि त्याच्यातनं उत्खनन करावं असंच त्यामागे त्या लॉबीचा काहीतरी प्रयत्न असू शकतो. त्यामुळे आम्ही असं म्हणतोय की आढाळी MIDC व्हायला पाहिजे आणि त्यासाठी न्यायालयीन जसे आमचे सरपंच साहेब बोलले न्यायालयात लढा द्यावा लागेल. म्हणून औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन आणि आम्ही असा हा न्यायालय त्यांना दावा दाखल करावा लागेल. त्याच्यासाठी जनहित याचिका दाखल करावी लागेल आणि याचिकेसाठी येणारा खर्च आम्ही सगळ्यांनी मोठी द्यायला मी त्यांच्याबरोबर तयार आहे आणि त्याच्यासाठी ही एक मोठं आणि एवढी मुलांनी जमीन घेतल्याच त्याच्यामध्ये आम्हाला नुकसान भरपाई झाडांची किंवा इतर कसली नुकसान भरपाई दिलेली नाही. 15% रोजगार विकसित करून देतो ते पण भेटलेलं नाही. म्हणून म्हणतो आता 10 वर्ष झालेली आहेत. पुन्हा तुम्हाला जर ती दुसऱ्याला कोणाला जर द्यायची असेल त्यापेक्षा आम्हाला आमची जमीन परत करा. एवढंचसाठी आम्हाला आता न्यायालयात लढा द्यावा लागेल. एवढं दोडामार्ग तालुक्यामध्ये MIDC हा विषय जो आहे तो युवकांसाठी आणि रोजगारासाठी एक सुवर्ण संधी आहे. हा जर MIDC नाही झाली तर युवक या ठिकाणी देशोधडी लागणार आहे. त्या युवकांना या ठिकाणी रोजगार मिळण्यासाठी जी कृती समिती लढा देते त्यासाठी हा MIDC होण्यासाठी आम्ही आमचा जीव प्राणाला लावून या MIDC साठी भले आम्हाला राजकीय विरोध पत्करावा लागला तरी चालेल, पण MIDC साठी आणि युवकांसाठी आम्ही हा लढा त्यांच्यासोबत जन आक्रोश आंदोलन ज्याप्रमाणे आम्ही केलं त्याच्यापेक्षा मोठे आंदोलन या ठिकाणी करणार. MIDCचा हा एक प्रकल्पग्रस्त आहे आणि ज्यावेळी इथे आता इको सेन्सिटिव्ह झोन तयार झाला ज्यामध्ये आढाळी आणि मोरगाव ही 2च गावं नाही आहेत आणि ह्याच्यावर मायनिंगचा विरोध आहे की MIDC होऊ नये आणि त्याच अनुषंगाने ही बहुतेक लिंक बंद केलेली असेल, कारण ह्या जमिनीवर अगोदरपासूनच MIDC व्हायच्या अगोदरपासूनच मायनिंग लॉबीचा डोळा होता आणि MIDC होण्यासाठी आम्ही आमच्या जीवाचं रान करू. प्रसंगी आम्ही आमच्या गावातल्या ग्रामस्थांसहित न्यायालयात जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. शासनाकडे आमची जी मागणी आहे ते अत्यंत रास्त अशी मागणी आम्ही करतो आहोत की आढाळी MIDC होऊन 10 वर्ष झाली. 10 वर्षामध्ये इथल्या पायाभूत सुविधांचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे. उद्योजकांना 2 वर्षापासून प्लॉट द्यायला सुरुवात झालेली आहे. काही उद्योजकांनी या ठिकाणी 2 वर्षापूर्वी पैसे भरून प्लॉट घेतलेले आहेत. कोट्यवधी रुपयाची गुंतवणूक आज उद्योजकांनी केलेली आहे. परंतु उद्योजकांना प्रत्यक्ष उद्योग उभारणीसाठी जे काही परमिशन्स लागतात, बांधकाम आराखड्याची मंजुरी लागते, तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आज होल्ड करून ठेवलेल्या आहेत आणि होल्ड करण्याचं कारण जे आहे ते कारण स्पष्ट केलं जात नाही. त्याला किती वेळ लागेल हे सांगितलं जात नाही आणि त्याच्यामुळे आज उद्योजक आर्थिक अडचणी झालेले आहेत आणि त्याच्यामुळे आज बऱ्यापैकी लोक उद्योजक या ठिकाणी येण्यासाठी उत्सुक असतानाच देखील नकारात्मकता एक आढाळी MIDC बद्दल होते की काय अशा प्रकारची भीती आम्हा सर्व स्थानिकांमध्ये आहे आणि तसं जर झालं तर त्याचा निश्चित दुष्परिणाम हा दोडामार्ग तालुका असेल किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला बसणार आहे आणि हे टाळावं आणि या उद्योजकांना ज्या काही परमिशनची आवश्यकता आहे ते तात्काळ देण्यात यावा. जे उद्योजक इथे प्लॉट घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी तात्काळ पुन्हा पोर्टल सुरू करण्यात यावं आणि या सगळी प्रक्रिया आहे जी रद्द केलेली प्रक्रिया ती पुन्हा सुरू करण्यात एवढी आमची रास्त मागणी आहे. हे आता याच्या फॅक्टरी वगैरे सेटअप करण्याकरता जे काही पेपर वर्क लागते ते आम्ही चालू केलंय. ह्याचा A to L ड्राफ्ट एग्रीमेंट टू लीज ड्राफ्ट जो दोडामार्गला निबंधक कार्यालयात आता वर्ष झाले साईन केला आणि नंतर पुढची कारवाई ऑनलाईन अप्रुव्हल घ्यावं लागतं. म्हणजे तुमच्या फॅक्टरीचा मॅप वगैरे सगळं प्लॅन वगैरे टाकावा लागतो. तो आम्ही टाकलाय आता 6 ते 7 महिने झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी स्क्रुटिनी काढतात ते
आम्ही 1-2दा परत प्लान चेंज केला. त्यासाठी जवळजवळ आमचं आर्किटेक्ट जवळजवळ त्यासाठी आम्हाला 1.5-2 लाख खर्च केले. आणि आता ऑनलाईन प्रक्रिया जी आहे अचानक MIDC आढाळीबद्दल सरकारने वेबसाईट बंद केली. वेबसाईटला जर तुम्ही भेट देत असाल तर MIDC आढाळी ऑप्शन येत नाही. आणि मध्येच एकदा आमच्या साहेबांचा मुलगा तो मध्ये ट्राय करता अचानक त्याला रात्रीची एकदा 11 वाजता साईट ओपन झालेली दिसली. त्यामुळे तेव्हा त्यानं आपलं हे टाकलं की हे दिरंगाई होते, जरा हे करा. त्यावेळी त्याला स्क्रुटिनी आली की तुम्ही ह्या प्लॉटचं वॉटर कनेक्शनचं बिल अपलोड करा. वॉटर कनेक्शनचं ह्या प्लॉटचं बिल अपलोड करायला आम्हाला वॉटर कनेक्शन तर असायला पाहिजे. वॉटर कनेक्शनच दिलं नाही, मग बिल कुठलं आम्ही अपलोड करणार वॉटर कनेक्शनचं. म्हणजे ह्या त्या कारणानं बारीक कारणानं ते हे सगळा प्रकार रखडला जातोय. आता हा प्लॉट कम्प्लिटली प्लेन नव्हता, हा स्लोपी होता एकदम. आमच्या साहेबांनी इथं फिलिंग वगैरे करून आणि याच्या बाजूला प्लॉटच्या बाजूला नॅचरल नाला आहे. त्या नाला संदर्भात तिकडं एवढी मोठी पाईपलाईन घातली आहे आणि तिकडे जवळजवळ 8-9 लाख खर्च केलेला आहे. ह्या फिलिंग आणि तो पाईपलाईनचा खर्च एकंदरीत 10 लाख त्यांनी आतापर्यंत या प्लॉटवर खर्च केले आहेत. आणि पुढची पूर्तता करण्यासाठी म्हणजे आता फॅक्टरी संदर्भात आता आणखी किती दिरंगाई होत असेल झाली तर आम्हाला तर हे फार आर्थिक नुकसानाची बाब आहे. कारण ह्या प्रोजेक्ट कुठून तरी बँकेतून कर्ज घेतलेलं असतं, त्याचे हप्ते फेडावे लागतात. मग हे सगळं कसं काय येतं? तरी सरकारनं याकडे लक्ष देऊन आणि उद्या सकाळी हे इंडस्ट्रियल इस्टेट एम्प्लॉयमेंट जनरेट करणार आहे, तर सकारात्मक विचार करून त्या संदर्भात सरकारनं काय तर निर्णय घ्यावा, लवकरच याचं निरसन करावं. वझरे गावातील वेदांत कोळसा कंपनीच्या मनमानी कारभार, मोठ्या प्रमाणात होणारे प्रदूषण, अवैध वाहतूक, स्थानिकांना रोजगार न देणे, कोळसा भट्टीतील दूषित पाणी यामुळे ग्रामस्थ यांचे आरोग्य धोक्यात आले तरी प्रशासन कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही. या निषेधार्थ वझरे गावातील ग्रामस्थ यांनी आंदोलन सुरू केले आहे. तिसऱ्या दिवशी सायंकाळी दोडामार्ग तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी कंपनीच्या कारभाराचा पाडा समोर वाचला. तसेच कोळसा भट्टी पावडर, दूषित पाणी कशा प्रकारे लोकांच्या जमिनीत सोडून ते झिरपून कशा प्रकारे नदी पात्रात येते हे जाग्यावर जाऊन दाखवले. पण कंपनीच्या आतमधील प्रकार पाहणीस ग्रामस्थ आणि पत्रकार यांना मज्जाव केला. तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांनी पाहणी केली. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या मदत केंद्राच्या सिलिंगवरील POPला मोठे भगदाड पडल्याची आणि ते खाली कोसळण्याची गंभीर घटना रत्नागिरी टाइम्सने प्रसिद्ध करताच रुग्णालय प्रशासनाला जाग आली. या बातमीची त्वरित दखल घेत प्रशासनाने आज युद्ध पातळीवर कामाला सुरुवात केली आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी रत्नागिरी टाइम्सचे विशेष आभार मानले आहेत. गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ जेथे रुग्णांचे मदत केंद्र आहे तेथील नवीन POPचे सिलिंग कोसळले होते. सुदैवानं या दुर्घटनेच्या वेळी त्या ठिकाणी कोणीही उपस्थित नव्हते, त्यामुळे मोठी जीवितहानी थोडक्यात टळली होती. अन्यथा अनेक नागरिक गंभीर जखमी झाले असते. रत्नागिरी टाइम्सच्या बातमीमुळे प्रशासनाने वेळेवर कारवाई केल्याने मोठे संकट टळल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.